उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. एखाद्या ते अध्यक्ष होतील पुढच्या काळात. संजय राऊतांचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्र जनतेने त्यांना ऐकून केला आहे. 2047 पर्यंत आता माननीय शरद पवार साहेबांना, उद्धवजींना काँग्रेसला काही वाव नाहीये. काँग्रेस महाविकास आघाडीने 2047 पर्यंत वाट बघावी. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडण्याचा आरोप करीत औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. तसेच संजय राऊत, प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीवरही त्यांनी बोटच शब्दात प्रहार केला. उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळी तुडवलं. कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेचं. पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले, हिंदुत्वाचा विचार सोडला, भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लांबून चालन पत्करलं. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील पुढच्या काळात. एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील. आता मेंबर आहे, आता अध्यक्ष होतील. संजय राऊत यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना एकूण नाकारले आहेत असे म्हणत बावनकुळे यांनी त्यांना डाडवले. आणि राहिला प्रश्न संजय राऊताचा. संजय राऊताचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकून सोडलेला आहे. त्यामुळे मला वाटतं संजय राऊतावर काही बोलण्यात फायदा नाही. दिशा सलाईन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, या प्रकरणाचा अंतिम रिपोर्ट आल्याशिवाय काहीही बोलणे हे घाईघाईत बोलण्यासारखे होईल. मला असं वाटतं की याचा अंतिम रिपोर्ट येऊ द्यावा. आज या विषयावर कुणी बोललेलं घाईघाईत होईल. त्यामुळं आता त्यांच्या वडिलांनी कंप्लेंट टाकलेली आहे. ते हायकोर्टात गेले होते, दिशा शाले यांचे वडील. मला असं वाटतं की जोपर्यंत पोलीस ही अंतिम निर्णयावर येत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्या आकलनावर येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तीने बोलून तपासामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा तपास यंत्रणेला डायव्हर्ट करणे काही योग्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांपेक्षा देशाचा इतिहास आणि संस्कार यावर भर द्यावा असे सांगत सामाजिक सखोल्यात आवाहन त्यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं, संभाजी भिडेजींनी काय म्हटलं याबद्दल पेक्षा देशाचा इतिहास काय म्हणतो, संस्कार काय म्हणतात, संस्कृती काय म्हणतं आणि देश कसा गेला पाहिजे पुढे, समाज कसे पुढे गेले पाहिजे याकरता विचार केला पाहिजे. माझं सर्वच राजकीय नेत्यांना विनंती आहे की समाजामध्ये ते निर्माण करणारे कोणतेही विषय राजकारण्यांनी बोलू नये. राजकारण्यांनी स्वतः माझ्याकडून सर्व राजकारण्यांनी समाजामध्ये कुठली तेढ निर्माण होणार नाही. पॉलिटिकल विषय चालतील तर सामाजिक दृष्ट्या अलर्ट आलं पाहिजे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कायम ठेवली पाहिजे. याकरता सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. 2047 पर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला काहीही वाव नाहीत. त्यांनी आता 2047 पर्यंत विरोधी पक्षात काम करावं अशी बोचट टीका पालकमंत्र्यांनी केली आहे. 2047 पर्यंत आता माननीय शरद पवार साहेबांना, उद्धवजींना काँग्रेसला काही वाव नाहीये. विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलाय आणि विकसित भारताला साथ देण्याकरता संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केलाय आणि महाराष्ट्राची 14 कोटी जनता देवेंद्रजींच्या मागे उभी आहे, महायुतीच्या मागे उभी आहे, एकनाथजी अजितदादाच्या मागे उभी आहे. त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीने 2047 पर्यंत वाट बघावी आणि 2047 पर्यंत विरोधी पक्षात चांगलं काम करावं. मी त्यांना विरोधी पक्षात चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा देतो. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ह्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहेत. विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरेल. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.